राजकीय पटलावर कोणीच कधी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कारण चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात, तर सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये सुद्धा भाजप आमदार नितेश राणेंना रोखण्यासाठी दोन्ही शिवसेनेसह सर्व पक्षीय एकत्र आलेत। बघूया। पुणे जिल्ह्यातल्या चाकणमधील हे दृश्य अभूतपूर्व आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आली। शिंदे शिवसेनेच्या उमेदवार मनीषा गोरेंनी अर्ज भरला, ज्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदेंचे आमदार शरद सोनावणे हे उपस्थित होते। मनीषा गोरे या खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी आहेत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिल्याचं दोन्ही शिवसेनेनं म्हटलंय। आदरणीय मनीषाताई गोरे स्वतः आणि संपूर्ण गोरे कुटुंब माझ्या व्यासपीठावर येऊन त्यांनी जाहीर प्रचार चाकण शहरामध्ये केला आणि त्यामुळे एक जबाबदारी आणि सहानुभूती म्हणून चाकण शहरातील शिवसेनेचं कर्तव्य समजून ही निवडणूक नगराध्यक्ष पदाची सहानुभूतीच्या विषयावर बिनविरोध व्हावी। सगळ्या तालुक्यांनी ठरवलं का सुरेश भाऊ गोरे यांच्या मिसेसला नगराध्यक्ष म्हणून जाहीर करायचं। ते जाहीर केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आव्हान केलं त्यांना बिनविरोध म्हणून सगळ्यांनी पाठिंबा द्यावा। त्यातच कुठेतरी हे करून आताचे आमदार खेडचे बाबाजी काळे यांनी सुद्धा स्वीकारलं। त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पक्षाचा उबाटा पक्षाचा उमेदवार देणार नाही। मागच्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब चाकण या ठिकाणी आले होते, त्यांनी सुद्धा म्हणलं होतं मनीषाताई गोरे यांना सगळ्या चाकण शहरामध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन बिनविरोध म्हणून त्यांना निवडून द्यावं। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये सुद्धा भाजप आमदार नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्व पक्षीय एकत्र आलेत। शहर विकास आघाडीचे उमेदवार तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अर्ज भरण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली हजर होते। त्यामुळे आता कणकवलीमध्ये नितेश राणे विरुद्ध निलेश राणे आमने सामने येण्याची शक्यता आहे। गावाच्या विकासाची आघाडी आणि या माध्यमातून विकास साधावा। आतापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे, जी काय दादागिरी आहे, ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करावी। महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रत्येक गावाचं किंवा नगरपालिकेचं राजकारण प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहे। म्हणून अशा ठिकाणी एखादी शक्ती असेल जी ज्याला दृष्ट शक्ती म्हणता येईल आपल्याला, तिला जर विरोध करायचा असेल, तिला जर संपवायचा असेल, तर बाकीचे 4 लोक एकत्र आले तर मला असं वाटत नाही की त्याच्यात काही वावगं ठरेल। पण तो असं फक्त कणकवलीतच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे चित्र निर्माण होतंय। सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटलांना सर्व पक्षीयांनी घेरलंय। भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं युती केली। त्यामुळे संतप्त झालेल्या शहाजी बापू पाटलांनी भाजपवर निशाणा साधलाय। आज हिडीस किळसवानं दहशतवाद, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेंना रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेनं सर्व 20 उमेदवार जाहीर करत एकला चलोचा नारा दिला, ज्यावरून मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये चांगली जुंपली। आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रवीश्वर असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार, हे लक्षात ठेवा। आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी, मग पुढचं बघू आपण। अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते। अजून खूप काय वेळेवरती बोलायला।
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये राजकीय वैर टोकाला पोहोचलंय. त्यामुळे राज्यभरात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणं अशक्य मानलं जातं. पण चाकण आणि कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आली. राजकीय पटलावर कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे वाक्य पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.